तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या मनोमिलनाच्या शक्यतेवर सचिन अहिर, अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, तीही बघूयात. महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच. स्वतंत्र अस्मितेचं राजकारण करण्यासाठी काय राजसाहेब सिद्ध होणार आहेत का, या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. मला वाटतं महेश मांजरेकरांनी हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता की तुम्ही एकत्र येण्याची गोष्ट नक्की करताय, पण ते एकत्र येणं हे स्वतंत्र अस्मितेच्या राजकारणासाठी एकत्र येणं असेल की भाजपाचं मांडलिकत्व पत्करण्यासाठीचं असेल, याबद्दल स्पष्टता असली पाहिजे. हे पहा, दोघेही ठाकरे सक्षम आहेत. दोघांनाही काय करायचं चांगलं माहिती आहे. दोघं काय करायचं ते ठरवतील, एवढं सांग. पण शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही पक्षप्रमुखांना काही सांगणार का की याबद्दल असा निर्णय घ्या, असा निर्णय घ्या? तुमची भेपा शिवसेनेत ठीक आहे, मी म्हणणार नाही भूमिका मांडता येत नाही, मांडता येते. शेवटी पक्षप्रमुख अंतिम असतात, पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला, एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणून साहेबांनी उत्तर काय दिलं की हे किरकोळ बाजूला ठेवू, पण हे जे अटी शर्ती आहेत या गोष्टी तरी व्हायला पाहिजे ना. तेच तसं जर दिसलं तर स्वाभाविकच आहे की पक्षप्रमुखांनी जसं आज त्याचा धागा धरून त्यांनी संभाषण केलं किंवा त्यांनी भूमिका मांडली, पुढच्या काळामध्ये पण ते स्वतः त्याच्याबद्दलची भूमिका घेतली. अजिबात कुठची शर्त बिनशर्त असं काहीच नाहीये. काही साहेबांनी काय सांगितलं हे थोडा व्यवस्थित तुम्ही रीतीने जर ऐकलं, बोललात, आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण एका व्यासपीठावरती येण्याची मनस्थिती, मानसिकता ही आज नाही, अगोदरच आहे.